मुंबई महानगरपालिकेमध्ये चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून कार्यरत असलेली एक महिला वयोमानानुसार सेवानिवृत्त होते. निवृत्तीचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जावं याकरिता सुखसोयी संपन्न असलेलं एक घर ती भाडेतत्त्वावर घ्यायचं ठरवते. याकरिता सदर महिला त्या घर मालकाला 15 लाख रुपये हेवी डिपॉझिट देते. हे पैसे दिल्याच्या नंतर ना तिला घराचा ताबा मिळतो ना तिला तिचे पैसे परत केले जातात. त्याचं कारण असं असतं की सदर परराज्यातील घरमालकाने या वृद्ध महिलेला जे घर देण्याचं मान्य केलं होतं, कागदोपत्री ते कायदेशीररित्या रजिस्टर ॲग्रीमेंट केलं होतं, त्या घरावरती त्याने एका बँकेचं कर्ज काढलं होतं. घर तारण होतं. त्यामुळे बँकेने सदर घरावरती जप्ती आणली, कुलूप लावलं. त्यामुळे स्वप्नांचा भंग झालेली महिला सदर व्यक्तीकडून तिने दिलेले पैसे अथवा घर सातत्याने मागण्याकरिता त्याचा पाठपुरावा करत असते. तो तिला दाद देत नाही. त्यामुळे नाईलाज असतो ही महिला स्थानिक नेहरूनगर पोलीस स्टेशनला संपर्क साधते. पोलिसांकडूनही तिला हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. प्रकरण दिवाणी असल्यामुळे तिला ही सबब पुढे करून पोलीस देखील धिक्कारतात. सदर महिला कुर्ला पूर्व कामगार नगर येथील आपल्या मर्जी संघटनेच्या कार्यालयात येते आणि मग मर्जी संघटना सदर महिलेला पत्रव्यवहारकरिता मदत करते, मार्गदर्शन करते आणि शेवटी ह्या महिलेला स्थानिक पोलीस देखील सहकार्य करतात. जवळपास 5.5 लाख रुपये संशयित व्यक्ती सदर महिलेला परत देते, परंतु उर्वरित पैसे तिला मिळत नसतात. पुन्हा या वृद्ध महिलेची जी की रक्तदाबाने त्रस्त आहे, मधुमेहाने त्रस्त आहे आणि संधिवाताने देखील त्रस्त आहे. तर नक्की काय प्रकार आहे हा आपण जाणून घेण्याकरता सदर पीडित महिलेसोबतच आपण संवाद साधणार आहोत. तर कृपया आपण हा व्हिडिओ सर्वांनी पहा. जय भारत. जय भारत. तुमचं नाव काय? नीता दादू पाटील. तुम्ही काय करता? मी एमसी मध्ये होते कामाला, रिटायर झाली. घरातच आहे आता मी. काय नक्की काय काम करता तुम्ही? काय करायची पूर्वी काम? पुढे आयाबाई होती केम हॉस्पिटलला मी. अच्छा. रिटायर झाल्यानंतर माझी झोपड्यात राहते मी गटाराच्या बाजूला. कुठे राहता तुम्ही झोपड्यामध्ये? नेहरूनगरला, दूध डेअरी रोडला. आणि परत मला घर पाहिजे होतं. एक मुलगी आहे माझ्याकडे, ती गावालीची मुलगी आहे. 4 वर्षाची होती तेव्हा वारली तिची आहे. मी सांभाळते त्या मुलीला. आणि मग घरांमध्ये बाथरूम नाही, याच्यासाठी घरात पाणी भरतं पावसाचं. आणि पाणी भरताना याच्याने पुढं एक माणूस ओळखीचा होता दलाल म्हणून, रिजवान टोपी, काय आडनाव माहिती नाही मला त्याचं, पण रिजवान नाव होतं त्याचं. त्याने मला घर दाखवलं. बोला 86 मध्ये रूम खाली आहे मावशी. 86 मध्ये म्हणजे इमारत क्रमांक 86 असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, बिल्डिंग मध्ये पहिल्या माळ्यावर. अच्छा. तर म्हटलं घर खाली आहे पाठीमागं बिल्डिंग मध्ये, तुम्ही घ्या पहिल्या माळ्यावरती. तर म्हटलं बरं. दाखवलं मला घर. पेपर बनवला 8 तारखेला. 9 तारखेला रूम सेल झाला. तो बोलला, घरवाला बोलला कर्ज आपलं बँकाचं ते सेल झाल्याच्या नंतर त्याने मला नाही सांगितलं की बँकाचं कर्ज होतं. फसवणूक केली मला त्यांनी. पेपर बनवल्याच्या नंतर ते बोलला पैसे देतो मी तुम्हाला. देतो म्हणून 1 वर्ष झालं पैसे देतच नाही तो. मग पोलीस चौकीला गेली मी. कोणत्या पोलीस चौकीला गेली? नेहरूनगरच्या. आणि मग ते नेहरूनगरवाल्यांनी त्या माणसाला बोलवलं, घरवाल्याला. त्याला बंद केलं याच्यामध्ये, चौकीमध्ये. दलालला पण आणलं, त्याला पण बंद केलं आहे. आणि मग मी नाव मला माहिती नाही आहे, आपल्या मर्जी सांगतो. बोला, काय हरकत नाही. मला हे समजून घ्यायचं आहे की तुम्ही घर जे आहे ते भाड्याने घेत होता की विक्री का खरेदी विक्री? हॅवी डिपॉझिटवरती. किती हॅवी डिपॉझिट? 15 लाख. 15 लाख रुपये. आणि ते तुम्ही 15 लाख त्या माणसाला दिले, बरोबर? आणि किती दिवस तुम्ही त्याच्या पाठी लागला होता की बाबा मला घर दे, घर दे, घर दे? वर्ष झालं. 2024ला डिसेंबरमध्ये पेपर बनवलं. डिसेंबर 2024 मध्ये पेपर बनवलं तुम्ही? अच्छा.
डिसेंबर 2024 की डिसेंबर 2023? 24 कसं आता हे जे 25 चाललंय, मार्च चाललंय म्हणजे एक वर्ष झालं कसं पेपर बनवून त्याच्यावर तारीख आहे अग्रीमेंट वरती. अग्रीमेंटची तारीख आहे. काय हा. तारीख आहे अग्रीमेंट वरती? माझ्या सहकार्याने विनंती, जर ते अग्रीमेंटची जर कॉपी दाखवली तर आपल्याला नक्की कळेल. मित्रांनो, इथे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्या ज्या काही ताई आहेत त्या अल्पशिक्षित आहेत, त्यामुळे कदाचित तारखेचा घोळ होण्याची शक्यता आहे. परंतु ह्या अगोदर स्वतः पोलीस स्टेशनला गेल्या होत्या. स्थानिक पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही आणि दाद न दिल्यामुळे त्या पुढे आपल्या मर्जी संघटनेकडे आल्या आणि मर्जी संघटनेला अप्रोच झाल्या होत्या. ॲग्रीमेंटवरती तारीख आहे बघा 1/1/2024, 1 जानेवारी 2024 हे ॲग्रीमेंट आहे की ते जो कोण आहे सुजित कुमार, बरोबर, आणि तुमचं नाव प्रीता दादू पाटील. तुमच्यामध्ये हा जो करारनामा जो आहे आणि हा करारनामा जो आहे तो रजिस्टर करारनामा केला होता त्यांनी जे आहे. आणि मग तुम्ही त्याला किती पैसे दिले? 15 लाख. 15 लाख रुपये दिले. मग हे 15 लाख रुपये दिल्याच्या नंतर त्याने तुम्हाला पैसे दिले नाही, तर ते तुमचे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही काय काय केलं? मी ते नाव नाही येत आपल्या तुमचं. काही हरकत नाही, आपल्या संघटनेचं नाव आहे मर्जी. मर्जी संघटनेमध्ये आले मी. हां. त्यांनी मला हेल्प केले. नंतर त्यांनी मला 5.5 लाख दिलं. अच्छा, त्याने 5.5 लाख रुपये तुम्हाला परत केले त्या माणसाने? 9.5 लाख आहेत त्याच्याकडे आता. अच्छा, नाही मला एक सांगा, जे तुम्हाला 5.5 लाख रुपये मिळाले, हो. बरोबर आहे, मर्जी संघटनेने मदत केली तुम्हाला, हो. म्हणून मिळाली का पैसे? ते तुम्ही मदत केली. काय केली? मदत केली म्हणजे नक्की काय केली? पेपर तुम्ही केलं चौकीला या हां. सिनियरकडे जायला इकडे तिकडे मला तुम्ही दिलं, जा म्हणून सांगितलं. मी गेली हां. तर ते त्यांनी ते दिलं चौकीला की जबाब दिला की त्या माणसावर कारवाई करा म्हणून. अच्छा, मग आता ह्या माणसाला पोलिसांनी कधी अरेस्ट केलंय? काल किती तारीख होती माहिती? काल 26 तारीख होती. 26 तारखेला काल केलं सकाळी. अच्छा, आरोपीला अरेस्ट केलं. आरोपीला arrest. तर आता तुमचं काय म्हणणं आहे, काय मागणी आहे तुमची, काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता तो पैसे तर आता तेच चालणार. आता मला वकील सरकारी देणार. आता त्या लोक बोललं तुम्हाला लेटर पाठवणार, जबाब देणार, तेव्हा तुम्ही या कोर्टाला. बरं, जी तुमची जी काही काही फसगत झाली तर इतरांची तशा पद्धतीची फसगत होऊ नये म्हणून तुम्हाला काय वाटतं, तुमचा अनुभव काय आहे, लोकांनी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? जशी आता तुमची फसवणूक झाली, बरोबर आहे, हो. तर इतरांची फसवणूक होऊ नये. नाही पुन्हा करावी नाही त्यांनी पुण्याशी अशी फसवणूक. हं. म्हणून मी पुढं पाऊल टाकलं की बरं, तुम्हाला काय मुलं वगैरे आहेत? कोण नाही मला. तुमचं जवळचं कोणी नातेवाईक आहे ना जवळचं? भावाची मुलं आहेत पण कोण नाही बघत आपल्याला. अच्छा, आणि तुम्ही कोणत्या आजाराने ग्रस्त आहात? आता मला ब्लड प्रेशर पण आहे, हं. शुगर आहे, सांधिवात आहे. संधिवात पण आहे. हा. तर तुम्हाला काय असं, जेव्हा तुमची कष्टाची जी तुमच्या मेहनतीचे जवळपास 15 लाख रुपये तुम्ही त्या माणसाला दिले आणि तुमचे आता जवळपास 9.5 लाख रुपये त्या माणसाकडे फसलेले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या जेव्हा कष्टाचा पैसा जेव्हा जातो तर काय काय वाटतं का, तुमच्या भावना काय? आता ते देतो देतो बोलतो पण आता देतच नाही पैसे. त्यासाठी मला साहेबांनी घेऊन नव्हतं. हां, बोला ना साहेब. इन्स्पेक्टरने मला हेल्प केली ती पोलीस लोकांनी की आम्ही पैसे मिळवून देऊ. त्याला गुन्हा दाखल केला त्याच्यावरती, त्याला बंद केले. म्हणजे स्थानिक पोलिसांनी जेव्हा मर्जीकडे तुम्ही आल्यानंतर पोलिसांनी तुम्हाला मदत केली? हो. अच्छा. मग ते बंद केलं त्याला. आता काय नाही नाही, मला एक सांगा, नाही तुम्हाला असं का गरज बसली, आता इतके वर्ष तुम्ही त्या झोपड्यात राहत होतात, मग असं अचानक असं तुम्हाला का वाटलं नाही नाही मला आता इमारतीत गेलं पाहिजे, इमारतीत चांगल्या पाणी पद्धतीने? येत असं घरामध्ये, घरात पावसाचं पाणी, किडी येतात, घाण येते सगळी पावसाच्या पाण्याची. गाडी आली की रोडलाच आहे, गाडी गेली की घरात पाणी येतं लाटांनी. लाटारी पाणी हो, घरामध्ये येतं. मग ते सामान सगळं भिजतं, बिछाना भिजतो सगळं, काय नाही, खाट नाही घरात, काय नाही, खाली झोपतो बिछाण्यामध्ये. तुमच्याकडे काहीतरी न्हाणीघर पण नाही ना? आंघोळीची व्यवस्था पण आंघोळीची नाही? पण बाथरूम नाही, लय छोटं घर आहे. अच्छा. दोघा जण राहतो आम्ही घरामध्ये. अच्छा. मुलगी आणि मी. मग मर्जी संघटनेकडून काय तुम्हाला मदत झाली, तर मर्जी संघटने काय तुमच्याकडून पैसे वगैरे घेतले का? काय नाही, त्यांनी मला मदत केली, त्याच्यामुळे मला पैसे भेटले. अच्छा, तर तुम्ही लोकांना काय सांगाल, मर्जी संघटनेकडे यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे? येऊ द्या ना, यायला पाहिजे ना. मदत होते का लोकांना? हो, मग
मदत होते ना. तुमच्यामुळं तर मला हा पैसा भेटला आणि रस्ता पण दाखवला तुम्ही. बाबा चला, मदत केली मला तुम्ही. खूप खूप आभारी आहे तुमचा की तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांसोबत संवाद साधतात. तर मित्रांनो, ह्या ज्येष्ठ नागरिक प्रीता पाटील आहे की ज्यांचं एका वर्षापूर्वी म्हणजे 1 जानेवारी 2024ला एका सुजित कुमार नावाच्या परराज्यातील व्यक्तीसोबत घर हेवी डिपॉझिटवर द्यायचा करार झाला. करारानुसार ह्यांनी त्याला 15 लाख रुपये दिले, परंतु त्या सुजितनी जे आहे त्यांना त्यांचे पैसे परत केले ना, त्यांना तो फ्लॅट